महाराष्ट्राच्या राजकारणात आणि त्यातही विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात सध्या एक मोठी उलथापालथ सुरू आहे. पंढरपूरमध्ये एक असा काही राजकीय भूकंप झालाय ज्याचे पडसाद येत्या काळात नक्कीच उमटतील. चला तर मग ही नेमकी काय घडामोड आहे आणि तिचे अर्थ काय आहेत हे सविस्तरपणे समजून घेऊया. हो, याला राजकीय भूकंपच म्हणावं लागेल, कारण पश्चिम महाराष्ट्र हा तसा एका पक्षाचा, एका विचारांचा बालेकिल्ला मानला जातो. आणि आता त्याच बालेकिल्ल्याच्या भिंतींना मोठे तडे गेले आहेत. आणि या भूकंपाचा सगळ्यात मोठा आणि थेट फटका बसला आहे तो म्हणजे शरद पवारांना. त्यांच्याच गडात झालेली ही पडझड राजकीय वर्तुळात एक मोठी खळबळ उडवून देणारी ठरली आहे. आता हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट जो आहे तो महाराष्ट्रातला एक मोठा पक्ष आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात तर या पक्षाचा पारंपरिक गड मानला जातो. त्यामुळे इथे होणारं कोणतंही नुकसान पक्षासाठी मोठं असतं. या सगळ्या मोठ्या राजकीय बदलाच्या केंद्रस्थानी आहेत 3 प्रमुख नेते. आता बघा, 1-2 नव्हे तर तब्बल 3 मोठे नेते एकाच वेळी पक्ष सोडतात तेव्हा ते केवळ नेते जात नाहीत, तर त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचं एक मोठं जाळंसुद्धा जातं आणि यामुळे होणारं नुकसान खूप मोठं असतं. तर हे 3 महत्त्वाचे नेते आहेत तरी कोण? पहिले आहेत अनिल सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसमधलं एक महत्त्वाचं नाव. दुसरे आहेत प्रणिता भालके, ज्या पंढरपूरच्या नगराध्यक्ष आहेत. आणि तिसरे भगीरथ भालके, एक तगडं राजकीय व्यक्तिमत्व. या तिघांनीही आता शरद पवारांची साथ सोडली आहे आणि थेट शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलाय. आता हे नेते ज्या पक्षात जात आहेत तो म्हणजे शिवसेना शिंदे गट. एकनाथ शिंदे या गटाचं नेतृत्व करतात आणि हा गट सध्या सत्तेत आहे. महत्त्वाचं म्हणजे या नेत्यांनी धनुष्यबाण हे चिन्ह स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे, जे स्वतःच एक मोठं राजकीय विधान आहे. म्हणजे बघा, हे एक असं गणित आहे जिथे एकाचं नुकसान हे थेट दुसऱ्याचा फायदा ठरतोय. जिथे शरद पवारांचा त्यांच्या बालेकिल्ल्यातला प्रभाव कमी होतोय, तिथेच एकनाथ शिंदेंची ताकद वाढतीये. पवारांसाठी हा स्थानिक नेते आणि कार्यकर्ते गमावल्याचा मोठा धक्का आहे, तर शिंदेंसाठी निवडणुकांच्या तोंडावर पक्ष मजबूत करण्याची ही एक मोठी संधी आहे. आणि हो, हा निर्णय काही एका रात्रीत घेतलेला नाहीये. याची एक पार्श्वभूमी आहे. गेल्या काही काळापासून अनिल सावंत नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्याच. अखेर 11 एप्रिलला पक्ष बदलाचा निर्णय पक्का झाला आणि 12 एप्रिलला ते अधिकृतरित्या नव्या पक्षात प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश सोहळासुद्धा अगदी भव्य असणार आहे. पंढरपूरच्या टिळक स्मारक मैदानावर एका मोठ्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. स्वतः एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे नेते शिवसेनेत सामील होतील आणि त्यांच्यासोबत शेकडो स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही पक्ष बदलणार आहेत, ज्यामुळे या घटनेची व्याप्ती खूपच मोठी होते. यामुळे पंढरपूरमधलं सत्तेचं समीकरण कसं बदलतंय ते अगदी स्पष्ट दिसतंय. जिथे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पवार गटाचा प्रभाव कमी होतोय, तिथेच दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाची ताकद लक्षणीयरित्या वाढताना दिसतीये. हे राजकीय भांडवल आणि कार्यकर्त्यांचं बळ आता एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे सरकताना दिसतंय. तर मग या सगळ्या घडामोडींचा नेमका अर्थ काय लावायचा, किंवा हे इतकं महत्त्वाचं का आहे? पहिलं म्हणजे शिंदेंसाठी हा प्रतिस्पर्ध्याच्या घरात घुसून मिळवलेला एक मोठा विजय आहे. दुसरं, शरद पवारांचा प्रभाव कमी होत असल्याचं हे एक स्पष्ट चिन्ह आहे. तिसरं, ही पडझड फक्त वरच्या फळीत नाही तर ती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली आहे. आणि चौथं, ही कदाचित महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय समीकरणांच्या बदलाची सुरुवात असू शकते. आणि यामुळेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. पंढरपूरमध्ये जे घडलं ती केवळ एक स्थानिक राजकीय घडामोड आहे की मग पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू होणाऱ्या मोठ्या बदलांचीही फक्त एक नांदी आहे? याचं उत्तर येणारा काळच देईल.